आमचं त्याच्यातलं मिटिंगला न जाण्याचं कारण एकच होतं की यातल्या दोघांशी सत्ताधारी पक्षाचे लोक बोलतात. एक धनंजय पाटलांशी बोलतात, एक ओबीसी वाल्यांच्याशी बोलतात. आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही मोठी विधानं करतात. पण त्यांचा प्रत्यक्ष डायलॉग काय झाला, प्रस्ताव काय होता, हे ना पब्लिकला माहिती ना आम्हाला माहिती. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं, जोपर्यंत धनंजय पाटलांना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तवचित्र आपल्यापुढे येत नाही. आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जे काही कमिटमेंट केलेले आहेत त्याचं फॅक्च्युअल चित्र आपल्यापुढे येत नाही, तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो. पण त्यांनी 40-50 लोकांच्या तुम्ही तुमचं मत मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं. आम्हाला ते काही योग्य वाटत नाही. शरद पवारांनी आज प्रेस घेतली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे मध्यस्थी केली छगन भुजबळांनी की ह्या ज्या आरक्षणाचा तोडगा याच्यावरती शरद पवारांनी मध्यस्थी करावं. परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत सरकारने मनोज जरांगे पाटलांना काय शब्द दिलाय किंवा काय ड्राफ्ट तयार झालाय मला माहीतच नाही, तोपर्यंत मी कसं बोलणार त्याविषयी. नाही, आमचं बऱ्याच जणाला माहीत नसतं. आमच्या बऱ्याच जणाला माहीत नसतं. सत्ताधाऱ्याला, विरोधकांना मराठ्यांचं काय आहे, किती वाटोळं व्हायला लागलं हे बऱ्याच जणाला माहीत नाही. मग युती असू द्या, महाविकास आघाडी असू द्या, बऱ्याच जणाला आमचं काहीच माहीत नसतं. फक्त आमचं मत माहीत असतं त्यांना दोघालाही. मतं कसे घ्यायचे एवढंच माहीत असतं. गरीब मराठ्यांच्या पोरांचे काय हाल चाललेत, ते काय वेदना भोगायला लागले, आईबापानं किती त्रास सहन केला, आज किती मोठा रस्त्यावरती आक्रोश आहे. मराठ्यांच्या महिला 3-3, 4-4 महिन्याचे लेकरं घेऊन रस्त्यावर आहेत. हे कोणालाच दिसणार नाही. महायुतीच्या नेत्याला नाही आणि महाविकास आघाडीच्या नेत्याला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्याला तर लई दिवसापासून दिसत नाही. त्यांना रातांधळ्या झालेल्या आहेत. त्यांना बऱ्याच दिवसापासून मराठ्यांच्या वेदना दिसत नाहीत, त्यांना अडीअडचणी दिसत नाहीत. त्यांना मतं तेवढे दिसते. मतं घ्यायचे आणि खुर्चीवर बसायचं एवढं दिसतं. आमचं बऱ्याच जणाला माहीत नाही. तर ह्यांती आमच्याबद्दल होणार आहे. आता मराठ्यांना शान होणार आहे, हो नाही. सामान्य गरजवंत मराठ्यांना सगळ्या पक्षातल्यांनी शान होणं आणि आपले लेकरं मोठे करणं. आता तरी मराठ्यांनी भानावर यावं गोरगरिबांनी. कारण आपल्या गोष्टी सत्ताधाऱ्यांना माहीत नाहीत आणि विरोधकांना माहीत नाहीत. म्हणून आता सावध व्हा. किती दिवस यांना आपलं मानायचं हे सगळ्या पक्षातल्या गरीब मराठ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. माझं एवढाच आग्रह आहे, मायबाप मराठ्यांनो आता शाने व्हा. शरद पवारांची जी पत्रकार परिषद झाली त्यावरती असं म्हटलं, एक शब्द वापरला, जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय सुसंवाद झाला हे मला माहिती आहे. सुसंवाद मी आताच सांगितलं ना, कोणालाच माहीत नसतं आमचं, कोणालाच. आमचे माना मुंडके कापून काय नेले, मुडदे काय पडले, मराठा आरक्षणासाठी किती बलिदानं गेले, किती आई बहिणीचे कंपाळाचे कुंकू बसले, किती संसार उघड्यावर पडलेत, ते त्यांच्या संसाराची राख रांगोळी होऊन बसली. कोणाला काहीच माहीत नाही. आमचं मतदान फक्त सगळ्याला माहिती आहे. महायुतीला, महाविकास आघाडीला बाकीचं काहीच माहीत नाही. ह्याच महाविकास आघाडीनं आणि महायुतीनं ठराव केले होते, सर्वपक्षीय ठराव, की तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देतो, सरकारला 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही 40 दिवसाचा दिला होता, 10 दिवस वाढून दिले होते, तरी काहीच माहीत नाही. म्हणूनच माझंच म्हणणं आहे आता की सामान्य सगळ्या पक्षातले, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, सगळ्या पक्षातल्या गोरगरीब मराठ्यांनी व्हाशाने आता तरी डोळे उघडा. आपल्या बाजूनं कोण किती व्हाशाने, माझी एवढीच विनंती. नका स्वतःचे लेकरं संपू या राजकीय लोकांच्या नादी लागून. त्यांना उठण्याला आणायचं काम आपल्याला सगळ्या पक्षातल्या गरिबांना करावं लागणार आहे. आपल्या बाजून कोणी नाही आणि कोणी येणार सुद्धा नाही आपल्याला. आणि हे मात्र आपल्या जीवावर मोठे होते. आपले लेकर आपल्याला मोठे करावे लागणार आहे. माझी हात जोडून विनंती सगळ्यांना, ऐका मी सांगतोय तुम्हाला, पश्चाताप येईन गोरगरीब मराठ्यांना. नंतर मी सांगत होतो त्याच वेळेस ऐकलं असतं तर बरं झालं असतं. पश्चाताप येईल, ही योग्य वेळ आहे. अंग झटकून द्या सगळे आणि आपल्या पोराला आरक्षण मिळवण्यासाठी ताकदीनं बाहेर आहे. सगळे आपल्या विरोधात गेलेत. ज्यांना आपण सगळ्या हाताने मदत केली पिढ्याना पिढ्या,
तेच लोक आज मराठ्यांच्या विरोधात आहेत आणि आपले सुद्धा आपल्या विरोधात आहेत आणि त्यांना माहीतच नाही आणखी आपलं काय चाललंय 10 महिन्यात. म्हणून शाने व्हा. आता तरी खरंच डोळे उघडा, बेसावध नका राहू आणि नेता पक्ष नका करत बसू. कधीतरी विचार करा, आपल्या रक्ताच्या लेकराचे किती हाल व्हायला लागलेत, आपल्या समाजाचे किती हाल व्हायला लागलेत. आता स्वतःच्या मुलासाठी स्वतःच्या जातीसाठी लढा द्यायचा, इतक्या ताकदीनं सगळे पेटून उठा. ही माझी तुम्हाला कळकळीन हात जोडून विनंती.